नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच, मग मी गरम कोणत्या गोष्टी राहू? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना जीव लावा व समजून घ्या. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य नक्कीच कमी पडेल. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटी दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आहे. जीवन म्हणजे एक उघडा आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत. आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते जी नशिबात नसली तरी मनात मात्र कायम असते. जीवनाचे काही क्षण स्वतःसाठी पण जगा, कारण इथे वन्स मोर नसतो. एका मिनिटात आयुष्य बदलत नसतं, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय हा आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. आयुष्य हे आहे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचाच सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा तुमच्या नक्कीच उमटतील. आयुष्य ही कशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लाटांवर थांबते, आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवरही उतरायला भागच पाडत असते. जर जीवनात भांडण आपल्या माणसांसोबत झाले तर मग त्याने हरले पाहिजे, कारण आयुष्यात काही नाते खूप मौल्यवान असतात. नेहमी लक्षात असू द्या, जो माणूस नेहमी आनंदी आहे तो त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही, तर तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा असा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. आजपासून थोडं आपण बदलायचं, कारण कोणाच्या आयुष्याचं ऑप्शन म्हणून आपण नाही राहायचं. आयुष्य हे असं जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनत जात असतं. माणूस जितका साधा आणि सोपा असतो तितकंच त्याचं आयुष्य सुंदर होत असतं. तुम्ही एकटे असाल तर तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा, आणि जर तुम्ही इतरांसोबत असाल तर तुमच्या जिभेवर तुम्ही नियंत्रण ठेवत जा. हातात महागडा मोबाईल आहे पण त्यात चार्जिंग नाही. राहिलं मोठे घर आहे पण पाणी शिरल्याने झोपू शकत नाही. दारात गाडी आहे पण पेट्रोल नसल्याने चालू शकत नाही. बँकेत पैसे आहेत पण खर्च करू शकत नाही. वरील गोष्टी कमवताना एक गोष्टी कायमची मागे टाकत गेली, ती म्हणजे माणुसकी, जी आज कामाला यायला लागली आहे. मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं, भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही, तरीही अथांग असावं. आयुष्य तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्याचे कारण तुम्ही असता. तक्रार कमी आणि आभार जास्त मानले की आयुष्य सोपे आणि सुंदर होतच असते. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातले चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं. हारल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं. आयुष्य नक्की सुंदर वाटत असतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं. आयुष्य असं देखील जास्त सुंदर वाटत असतं. आपल्याला कोण हवे यापेक्षा आपण कोणाला हवे हे सुद्धा कधीतरी पाहावं. ह्याने पण आयुष्य जास्त सुंदरच वाटत असतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसांच्या गरजा कधी संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं, कारण आयुष्य जास्त सुंदर वाटत असतं. स्पष्ट विचार, स्पष्ट आचार, स्पष्ट बोलणं, स्पष्ट वागणं, स्पष्ट भाषा, स्पष्ट उच्चार, हे सगळं घेऊन चालत राहायचं एका अस्पष्ट भवितव्याकडे. आयुष्यात स्वतःला इंटरेस्ट घ्यावा लागतो, तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळत असतो. नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट तुम्हाला अनुभवायला येणार नाही.
नात्यात एकमेकांना समजून घ्यायचं असतं. एकतर आपण अनोळखी लोकांचं सुद्धा घेत असतो. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काही न लपवता मनमोकळेपणे जगणे यातच खरी सुंदरता आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्टी वेगळेपणानेच करत असतात. आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगायला शिका. दुःखाला कवटाळून सुखाचे क्षण व्यर्थ घालवू नका. कालचा विचार करून आजच्या आनंदाला तुम्ही मुकू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगायला शिका. उद्याचा विचार करून आज स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन पुढे चालवायला तुम्ही विसरू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगायला शिका. कोण काय बोलेल याचा विचार करत बसू नका. दुसऱ्याकडे स्वतःचं मन मारू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते जगायला शिका. असंख्य संकटे येतील म्हणून घाबरून जाऊ नका. वाईट परिस्थिती आहे म्हणून दुःखी होऊ नका. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते तुम्ही जगायला शिका. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते. आयुष्यातले काही क्षण हे एकांत घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील. कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त आपल्याशीच होत असतो. आयुष्य एक असे सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण एक नवीन शिकवण देतो, तरी अनुभवायची संधीही देत असतो. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पायावर असतील यावर नक्कीच विश्वास ठेवा. आयुष्य हे चित्रासारखे आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलांसारखे खुलूनच दिसत असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानाची करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक म्हणत असतात. मानसिक समाधानाने आपलेपणा मिळायला मात्र भाग्यच लागत असतं. कारण सुखाचा शोध घेण्यासाठी शेवटी प्रत्येकाला झुरावंच लागत असतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला चांगल्या दिवसांचीही किंमत समजत नसते. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलंच म्हणजे आपण विजयीच झालो असं कधी नसतं. तुटलेलं मन आणि फुटलेली काच यांना जरा जपूनच हाताळायचं असतं. ते नेहमी जोडणाऱ्याला आणि वेचणाऱ्याला घायलच करत असतात. छोटंसं आयुष्य आहे, ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमची किंमत जाणत असतात. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देतो. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेले क्षण जगायचं हे आपणच ठरवायचं असतं. अशी वेळ कोणासाठी थांबत नाही. तसंच आयुष्यही कोणासाठी थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलत असतात. त्यासाठी प्रत्येकाने पुढे पुढे चालत राहायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचंच असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचंच असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आली तर हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपूनही धरतीला कधी विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने हे जायचं असतं. भक्तांनो, आयुष्य हे असंच जगायचं असतं. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात, हे जीवन सुंदर आहे. खळखळत्या झऱ्यांसारखे निर्मळ आणि प्रवाही आहे. फक्त त्याच्या प्रवाहाबरोबर तुम्हाला धावता यायला हवे. भलेही प्रगती थोडी कमी असेल तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे. अशी भावना ज्याच्याजवळ असते ते योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका. आयुष्य जगताना मौन राहावे आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणे जास्त गरजेचेच असते. जगणं शिकावं लागत नाही, जगाकडे बघणं शिकता आलं पाहिजे. प्रवास संपताना हा माऊली सांगतात, कोणासाठी कोणी नसतं. आपलं आयुष्य फक्त आपल्यालाच जगायचं असतं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना आपल्याला सामोरे जायचं असतं. शेवटी सगळं काही आपलं आपल्याच बघावं लागत असतं. जेव्हा आपली स्वतःची सावली अंधारात आपली साथ सोडते तेव्हा आपल्याला खरी जाणीव पडते. जेव्हा आपल्याला कोणाची तरी गरज पडते तेव्हा मग कळतं की कोणासाठी कोणी नसतं. आपलं आयुष्य आपल्याला असंच जगायचं असतं. ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका.
उद्या यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारी स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख करून नक्कीच सांगून देतील. छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण पाहिजे ते मिळत नसतं. असंख्य चांदण्याने भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामंच असतं. हरव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला विकत मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच माणसाला का हव्या असतात. नेहमी लक्षात असू द्या, हातावरील रेषेपेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची वेळ येत नसते. आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नव्हे. तेव्हा फिरा आणि आयुष्य एन्जॉय करा. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावेच लागत असते. आपल्या वाटेने जाणारे दिवस अधूनमधून एकदा संध्याकाळी विचारतो, तो मूळ सुरांशी जुळतो. दिवसा संकट, वाटेसकट, विचारसकट, त्या सुरासकट. हे सगळे एका वाक्यात सांगता येईल तर सांगा. जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे. मरण हे काळाची गोष्ट आहे. पण मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची गोष्ट आहे. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली कधी शांतता सोडत नसतं. नेहमी लक्षात असू द्या, ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांनी तिथून बाहेर पडणं केव्हाही चांगलंच असतं. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चूक नसते म्हणून नाही, तर त्यांनी आपल्या माणसांवर भीती गमवायची असते. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसत असतात. एका सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप विश्वास करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. भक्ती ही अशक्याला शक्य करून दाखवते, पण अशक्याला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका. परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्ही भक्ती करा. असंख्य प्रमाणित वेदना माणसांना संवेदना नष्ट करू शकतात. सोसायची सवय लागली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआप कमी होत असतं. काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपीसारखे असतात. त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही, त्यांच्या आठवणीचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात हा दरवळत असत असतो. नेहमी लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. समृद्धी ही एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागत. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्यांच्या सुगंधांचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्यांच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. आपण सिंह असो अथवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही. सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही. तो सोडता आलं की झालं, तो लगेच सोडता येणार नाही, पण कठीणही नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. लक्षात ठेवा, एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नाही आणि तुम्ही समोरच्या व्यक्तित्वाच्या मनातून कायम उतरतही असता. क्षमा करणं म्हणजे काय हे शिका फुलांकडून, जे चुरगळल्यानंतरही सुगंधच देत असतात. आत्तापर्यंत झालं ते बस झालं, आता आपल्याला दाखवायचं आहे. जोपर्यंत असा निराधार आपण करत नाही तोपर्यंत बदल घडत नाही. आयुष्यात बदलण्यासाठी आधी विचार आपले बदलावे लागत असतात. मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये. मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाहीत, त्यांना मिळवण्यासाठी आपल्याच अथांग समुद्रात उतरावे लागत असते. जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरं जे साध्य केले ते आवडीने जगा. नेहमी लक्षात असू द्या, मोठमोठ्या शब्दांनी नाती तिकट नसतं, तर छोट्या भावनेनी समजून घेतलं तर नातं घट्ट होत असतं. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहिजे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा. एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा कोणतीही मोठी लस नाही. जगातील सर्वात सुंदर गोष्टी आपल्याला जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत. त्या वेळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात, म्हणून आपलं हृदय
तुम्ही सद्दढ ठेवा. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातील माणसं येत असतात. आयुष्यात सगळ्यात जास्त बोचतो तो म्हणजे खरं बोलणारा माणूस. घर सुटलं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं. तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं असतं. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूंपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. नेहमी लक्षात असू द्या. मनाला भावणारे जर तुम्हाला सुंदर सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही लोक फायदा घेतात, काही लोक आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहत असतात. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागत असतं. एकट्याने चालण्याची हिंमत ठेवा. लोक सल्ला देतात, साथ नाही. कर्माचे भोग भोगताना दुःखी होऊ नका. प्रत्येकाने ऐकावा असा व्हिडिओ तुम्ही नक्कीच ऐका. खूप सहनशक्ती लागते आतून तुटलेल्या असून सुद्धा सर्वांना चांगलं आहे असं दाखवायला. स्वामी भक्तांनो, माऊली बोलतात, बागेची निगराणी करणारा माळी जर उत्कृष्ट असेल तर फुलांचा ताडवा सदैव फुलाला व फळाला हे नक्कीच राहत असतं. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ ही असलीच पाहिजे. नेहमी लक्षात असू द्या. स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हारलात तरी काही बिघडत नाही, थांबलात तर सगळं संपत असतं. हातावरील रेषेत दडलेलं तुम्ही भविष्य बघू नका. भक्तांनो, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्यही नक्कीच घडवा. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्याला पेलण्याची आणि तोलण्याची ताकद हे आपोआप निर्माण होत असते. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटली तर एक दिवस खाली करावीच लागणार आहे. जळाला काहीच नसेल, ती पेटलेली गाडीसुद्धा आपोआप हे विझतच असते. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. स्वप्न पहा, पण प्रयत्न करत राहा. भावार्थ हाच, फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच आपले स्वप्ने प्रत्यक्षात हे उतरणार नक्कीच आहेत. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटी दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते तुम्हाला मिळेल, आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते, आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते. इज्जत तुम्हाला बघून नाही तर पैशाला बघून येते. माऊली सांगतात, कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांचाच विजय श्रीहार घालत असतो. खूप काही कमवायचं म्हटल्यावर काहीतरी गमवावं देखील लागत असतं. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं हे खूप कमी लोकांना जमत असतं. विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्यच आहे. नेहमी लक्षात असू द्या. जसं पूर्णत्व दगडाच्या सानिध्यात वाढणार रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वासाने सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं. स्वामी भक्तांनो, आती जीव लावायला गेलं तर ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार हा नक्कीच सुरू करतील. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. नेहमी लक्षात असू द्या. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नसतो. यश फक्त बुद्धिमत्तेवर मिळत नाही तर चिकाटी, समर्पण आणि सातत्याच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर किंवा पॉज असा पर्याय नसतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव हे तुमच्या हातातच असतं. यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा, कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही.
तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका. कारण वाघ लहान असो वा मोठा असतो, वाघच सुंदर असतो तो. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. शिक्षण हेच खरी संपत्ती आहे. जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल, परंतु जीवनाचा आनंदाचा बॅलन्स भरपूर हवा. वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका, कारण दोन्हीही बदलण्यायोग्य आहेत. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छनीचा घाव घेत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. आकाशाला गवसली घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. 5 सेकंद हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल याचा नक्कीच विचार करा. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे सुविचार तुम्हाला ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.